जेव्हा लक्षात आलं की हिंदू आपल्यापासून बाजूला चालले, तेव्हा मग आता पुन्हा ते सावरायचा प्रयत्न, त्याच्यावर पांघरून घालायचा प्रयत्न, अशा पद्धतीने एक महाआरती करण्याचा टीव्हीवाला प्रयत्न ते करतात. महाआरती उभाटा जेव्हा करणार आहे तेव्हा त्याला म्हणाव, महाविकास आघाडीमध्ये तुम्ही ज्यांच्या मांडीवर बसलेला आहात त्यांची संमती घेतली का? एका बाजूला म्हणायचं आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहे, एका बाजूला महाविकास आघाडीची सगळी धोरणं, सगळी सूत्र, सगळे विचार त्याला पाठिंबा द्यायचा. आणि आता जेव्हा लक्षात आलं की हिंदू आपल्यापासून बाजूला चालले, तेव्हा मग आता पुन्हा ते सावरायचा प्रयत्न, त्याच्यावर पांघरून घालायचा प्रयत्न, अशा पद्धतीने एक महाआरती करण्याचा टीव्हीवाला प्रयत्न ते करतायत. आज अरे असं आता देशातल्या हिंदूंनी ओळखलेलं आहे की त्यांचं जे हिंदुत्व आहे उभाटाचं, हे वेळोवेळी बदलणार आहे. महाविकास आघाडीमध्ये सरकार स्थापन करताना ते बाजूला ठेवायचं, पुन्हा आता जेव्हा लक्षात येते हिंदू मतं आपल्यापासून बाजूला चालली, हिंदुत्ववादी लोक आपल्यापासून बाजूला चालली, तेव्हा परत एकदा आता आम्ही महाआरती करतोय, प्रभू रामाचं स्मरण करतोय, हे दाखवून पुन्हा हिंदू मताला आकर्षित करायचा प्रयत्न करायचा. याचा अर्थ ही धरसोड वृत्ती आहे. हे ठाम नाहीत त्यांच्या विचारावर. सत्तेसाठी त्यांनी कसल्याही तडजोडी 2019 ला केल्या. आता त्यांनी जे केलंय त्यापासून त्यांची सुटका नाही होणार. हिंदुत्ववादी मताने, हिंदुत्ववादी लोकांनी हे पक्क ओळखलेलं आहे की हे धरसोड करणारे लोक आहेत. हे कुठलेही उभाटाचे लोक ठाम विचार घेऊन